कुरुंदवाड येथील नवभारत शिक्षण मंडळ संचलित श्री दत्त कनिष्ठ महाविद्यालयात गुरुपौर्णिमेनिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं होतं। महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा औक्षण व रोप देऊन सत्कार करण्यात आला। यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य आर.जे. पाटील, सहाय्यक शिक्षक ए.एल. पाटील, ए.वाय. कुंभार, बी.टी. शिंदे, सहाय्यक शिक्षिका कुमारी वाय.डी. पिरजादे, सौ जी.बी. कोळी हे उपस्थित होते। नवभारत शिक्षण मंडळाचे संस्थापक प्राचार्य डॉक्टर पी.बी. पाटील, प्राध्यापक सरोजताई पाटील, स्वर्गीय सारे पाटील यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली। यावेळी बोलताना महाविद्यालयाचे प्राचार्य आर.जे. पाटील म्हणाले की विद्यार्थ्यांनी अतिशय सुंदररित्या नीटनेटकं कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे। गुरु असण्याला वयोमर्यादा नसते, परंतु शिकण्यासारखं बरंच काही असतं। जिथं आपण शिकतो व ज्यांच्याकडून शिकतो त्याला गुरु मानावं व त्यांचा आदर करावा। श्री दत्त महाविद्यालयात शिक्षणाबरोबर संस्कारही केले जातात। असे नवनवीन उपक्रम या महाविद्यालयामध्ये राबवण्यात येणार आहेत। विद्यार्थ्यांनी केलेल्या नियोजनाबद्दल धन्यवाद व्यक्त केला। यावेळी विद्यार्थ्यांनी आपली मनोगत व्यक्त केली। यामध्ये स्वागत व प्रास्ताविक संबोधी कांबळे हिने केलं। सूत्रसंचालन सानिका शिंदे, साक्षी ऐनापुरे यांनी केलं। यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य आर.जे. पाटील यांचे सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी, विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते। मराठी एस न्यूजसाठी कुरुंदवाडहून संदीप अडसूळ।